बघा एकटी उठली आहे बघा सकाळी सकाळ. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बाबडू बाबडू बाबडू. तर चला आता आपल्या दिवसाला सुरू झालाय आणि इबूचा मस्तपैकी आता फिडिंग वगैरे झालंय. आता मी तिला इकडे घेऊन येऊन चेंज वगैरे पण केलंय, तिला फ्रेश केलंय. तर आता आपण विचार करतो की तिला खाली घेऊन जायचं. खाली थोडा एक 5-10 मिनटं 15 मिनटं वगैरे राऊंड मारूया, कारण का ती खूप लवकर उठली आहे बघा. वाजलेत 10:10. तर इबू मस्तपैकी आज लवकर उठली आहे. तर चला आता आपण तिला थोडंसं खाली जाऊया, राऊंड वगैरे मारूया आणि मग घेऊन येऊया. मम्मा तर अजून मस्तपैकी झोपली आहे. मम्माला सकाळचा झोपायला लेट होतो ना, 4:30-5 वाजता. तर आता मम्मा झोपली आहे, मी आणि इबूच आहे. तर तिला एकटा इकडे येऊन नंतर थोड्या वेळाने खेळायला देऊया. आत्ताच दिलं तर ती नंतर लवकर कंटाळते. बरं आपण जाऊया, थोडं राऊंड मारून येऊया आणि राऊंड मारून आलं की मग भेटूया. राऊंड मारून येऊया. डूजी डूजी ही बघा कशी खेळते. शी गुड मॉर्निंग. ती बघा पूर्ण आता गुडघ्यावर येते, पूर्ण गुडघ्यावर येते, उडी मारते. हो रे बाबू, ये पुढे ये डॅडाकडे ये. अरे बापरे, किती गोड, किती गोड. वाव, ये पुढे ये. थोडं ट्राय करते यायला, पण पूर्ण बघा पोझिशन मध्ये येते. अजून फक्त तेवढी क्रॉल नाही करू शकत आहे. आणि असंच राऊंड मारतं, पूर्ण खाली आहे, कोणच नाही आहे. आता इवला इकडे मस्तपैकी ठेवलं आहे बघा. आणि ते समोर खेळतात ना लहान पोरं, आम्ही शेडमध्ये बसलो. थोड्या वेळ तिला इकडे ठेवून देऊया. ते बघा इकडे बघू शकता तुम्ही, इकडे कोर्ट आहे बास्केटबॉल. इकडे क्लब हाऊस असतो आपला आणि इकडे पूल आहे. पूल फिल्टर वगैरे केलं आहे वाटतं, एकदम मस्तपैकी क्लीन आहे. चला आता आपण जाऊया घरी. तर आता आपण आलोय घरी आणि इवूला इकडे ठेवलंय. तर आता थोड्या वेळ आपण तिला इकडे खेळायला देऊया, म्हणजे थोडी तिची बॉडीची हालचाल होईल, म्हणजे तिला भूक पण लागेल. कारण का 12-12:30च्या म्हणजे 12:30-1च्या मध्ये आपण तिला खाऊ पण देणार आहे. म्हणजे आज तिचा चेंज असणार आहे. तर बघूया मम्मा उठल्यावर आज मम्मानी काय डिसाईड केलं असेल ते देऊया आपण तिला. तिथपर्यंत आता तिचा फ्री टाईम आहे, थोड्या वेळ खेळेल, त्याच्यानंतर मग ती झोपेल. मग झोपून उठल्यावर आपण तिला तिचा खाऊ देणार आहोत. तिला खेळून देऊया. बघा कशी खेळते एकटी. तिचे टॉईज वगैरे पण आहेत इकडे, आपण ठेवलेत असेच इकडे तिकडे करून, म्हणजे ती सगळीकडे जाऊन थोडं खेळत राहते. थोडं पुढे यायची ट्राय करते, पण येऊ नाही शकत ती एवढी, म्हणजे पूर्ण असं पोझिशनमध्ये नाही येत. ती अशी लोळत येते, पण येते पुढे ती बघा. तर आता इबूला खूप झोप येत होती, म्हणून आता तिला स्वेडल केलं आणि आता वाजलेत बघा 11 वाजलेत. तर ती आता थोड्या वेळ झोपेल, मग बघूया किती वाजता उठते. आणि बघा आता मम्मा पण उठली आहे आणि वाजले आहेत बघा किती 11:30 झाले. मी जस्ट इबूला झोपवलं आणि मम्मा उठली. तर आता मम्माला बोललो मी थोड्या वेळ झोप, कारण का मम्मा काहीच काम नाही करू शकत. मम्माला जेवण वगैरे बनवायचं आहे, पण त्यासाठी कुकर लावायला लागेल, परत मिक्सर लावायला लागेल. तर ते दोन्ही गोष्टी नाही करू शकत मम्मा, कारण का इवू जस्ट झोपली आहे. तर ती उठल्यावरच आपल्याला ते सगळं करायला लागणार आहे. तर मम्माला बोलत होतो मी जाऊन झोप, तर मम्मा काय झोपत नाही, इकडे येऊन बसली आहे. जाऊन झोप मम्मा. तर ठीक आहे, आता मम्मा तर इकडे जरा वेळ बसली आहे, थोडी फ्रेश होते. आपण तिथपर्यंत
आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊया आणि मग भेटूया. आणि आता आपण मस्तपैकी फ्रेश वगैरे पण झालं आणि मम्मा वाटतं आतमध्ये इवो उठली आहे. हाय ओपन कर ना तिला. खेलू करायला गेलेलं गुड 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 मॉर्निंग. खेलू करायला जाऊन आलो. हा कशी गेलेली? टुकू 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 टुकू. टुकू 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 टुकू. चला 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 चला. चला 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 चला. तर आता इवू मस्तपैकी उठली आणि तिला घेऊन इकडे उभा आहे. मी तिला मशीनवर उभं ठेवलं आहे बघा इकडे. तिकडे थोडं खेळते. थोड्या वेळ इकडे तिला उजेड भेटतो ना आणि उभं राहायला पण भेटतं. आणि मम्मा इकडे जेवणाची तयारी करते. इवूचा खाऊ बनवते आपण आता, कारण का आता इवूला भरवणार आहोत थोड्या वेळात रेडी झाला की. आज पण नवीन डिश असणार आहे, तर बघूया कुठली असेल. ए शी 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 सगळं खातं आता. इबूला काही दिलं आता सगळं इबू तोंडात टाकतं. तर अजून काय खाऊ आपला रेडी झालं नाही आहे, म्हणून इबूला जरा इकडे ठेवलंय. थोड्या वेळ खेळेल ती, तिथपर्यंत मम्माचं होईल खाऊ बनवून. आणि आता वाजलेत बघा किती, 12:30 वाजत आले. तर आपल्याला टाईम आहे, 12:30 नंतरच आपण तिला खाऊ भरवणार आहोत. तिथपर्यंत आपण तिला खेळून देऊया. ना कशी मस्त खेळते ना इवू. म्हणून तिला असंच जरा मोकळं ठेवलं की खेळते एकटी. इवूला इकडे चेअरवर बसवलंय आणि मम्माने इकडे तिला खाऊ बनवलाय. काय बनवलं लोक आज नवीन? हा ओट्स 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 आहे. तर आज इवू खाणार आहे ओट्स. तेव्हा मम्मा हिला कशी रेडी करते. तर आपण तिला ते घेणार आहोत, सिलिकॉनचं काय बोलतात त्याला लोक. हा, तर ते असं जेवताना घालतात ना, ते घेणार आहोत. तर चला आता आपण तिला हे ओट्स भरवणार आहोत. मम्मा तिकडे जेवण बनवते, तर आपण तिला आता भरूया. वरती वरती वरती. कसा आहे इवू खाताय नुसता. टेस्ट तरी सांग मला कशी आहे. इवूचं मस्त असं खाऊन झालं आणि तिला ओपन पण केले. तिला असं बसवलं तर बसली आहे ती. तिला आता उतरायचं कारण का ती जास्त वेळ बसत तर त्याच्या. इवूला इकडे ठेवलंय जरा वेळसाठी, कारण का आता आपण तिला घेणार आहोत, आंघोळीसाठी घेणार आहोत तिला. आणि मम्माचं पण इकडे ऑलमोस्ट जेवण बनवून झालंय. आज मम्मा बनवते अंडा करी. तर अंडा करी ऑलमोस्ट बनवून झाली मम्मा. सगळं वाटून झालं. अच्छा, अजून मसालाच बनवून झालाय. तर आता मम्मा इकडे इवूला बेसन बनवते, कारण का आपण तिला लावतो ना. तर आता जेवण तर अजून काय झालं नाही आहे. तर मम्मा आता इवूला मालिश करेल, आंघोळ घालून घेऊया, इवूला झोपवूया. त्याच्यानंतर मम्मा जेवण बनवेल, मग आपण जेवण करणार आहोत. कारण का आपलं पण आज ऑफिस असणार आहे. तर आपलं ऑफिस 3 वाजता असतं. तर बघूया आज किती वाजणार आहेत आपल्याला जेवायला. तर चला आता आपण इवूला घेऊया आंघोळ घालून. तिला पण झोप आली आता मस्त. हा ना बाबडू. आता मस्तपैकी इवूला बघा केलंय फ्रेश. मम्माने आंघोळ वगैरे घातली आहे तिला आणि आता फ्रेश झाली आहे. तर तिला खूप भूक लागली आणि झोप पण आली आहे. मग तिला इकडे फीडिंग करेल आणि मग आपण स्वेडल करून तिला झोपवूया. तर आता इवूला मस्त झोपवलं आहे आणि आता ती आतमध्ये बेडरूममध्ये झोपते. आणि मम्मा इकडे अंडा करीची प्रिपरेशन करतात. इकडे मम्माने त्याची ग्रेव्ही बनवली आहे आणि इकडे अंडं पण फ्राय करून घेतलं आहे. तर अजून एक अर्धा तासात वगैरे आपलं जेवण पण रेडी व्हायला आणि आपण जेवायला पण बसणार आहोत. आणि आता वाजलं 2:30. चला आता थोडं फास्ट करूया.
कारण का आपलं ऑफिस पण चालू होणार आहे आणि आपल्याला जेवण पण करायचं आहे आणि मम्माला झोपायचं पण आहे कारण का मम्माचं पण 5:30ला आज ऑफिस आहे आणि आज फ्रायडे असल्यामुळे मम्माचं आज उद्यापासून तिला 2 दिवस सुट्टी असणार आहे. तर चला आजचा मम्माचा थोडी एक्साइटमेंट असणार काम करायला कारण का उद्या असणार आहे सुट्टी. अजून असं वाटतं सुट्टी पाहिजे. सॅटर्डे संडे कसं समजतच नाही. त्या लोकांना एक सुट्टी असते जसं की तू कधी कधी कायच होत असेल यार. तर चला आता मम्मा जेवण करेल, आपण थोड्या वेळ बसूया मग भेटूया. तर इथं आपलं जेवण रेडी झालं आणि मम्माने आपली प्लेट बनवली आहे. तर चला आता पटापट जेवण करून घेऊया. इथे अंडा करी आहे, डाळ आहे, चपाती आहे आणि राईस आहे. तर चला आता जेवण करूया आणि मग भेटूया. झोपत नाही आहे तू? इकडेच पडला. झोपते. तर आपलं आता मस्त जेवण वगैरे करून झालं आहे. ऑफिस पण स्टार्ट झालं आहे आपलं. तर आपण ऑफिस करतोय. मम्मा इकडे पडून टी व्ही बघते. तिला बोललो जाऊन झोप तर झोपत नाही आहे. ऑफिस पण आहे तिचं. लॉकू जाऊन झोप नाही तर इबूला उठवतो मी. टी व्ही नको बघूस. इबूला उठू का? खॉफ बघितला खॉफ इबूचा. ही बघा इबा उठली आहे. तशी 3:30च वाजल्या. 3:30 वाजताच इबू उठली आहे. बाबू एवढ्या लवकर का उठलास? एवढ्या लवकर का उठलाय तू? हार्डली 1 तास झोपली असेल. तर आता इबूला मस्तपैकी फीडिंग वगैरे केलं मम्माने आणि मम्मा परत झोपली आहे. आपण तिचा डायपर वगैरे पण चेंज केला आहे. आता थोड्या वेळ इकडे ठेवलं तिला. थोड्या वेळ आपण तिच्याबरोबर खेळूया. खेळल्यानंतर मम्मा उठेल आता कारण का आता 5 वाजले आहेत ऑलमोस्ट. तर 5:30ला मम्माचं ऑफिस आहे. मम्मा उठेल. मम्मा थोड्या वेळ तिला बघेल. तिथपर्यंत आपण थोडंसं आपलं ऑफिस पण करूया. तर चला नाही तर थोड्या वेळ इबूला आपण बाहेर ठेवणार आहोत हॉलमध्ये जर मम्मा नाही उठली तर. बघूया काहीतरी जे जमतं ते करूया. तर आपण आता इबूला इकडे ठेवलं आणि हे बघा मम्मा पण उठली आहे. दिसलं तुला? हे बघ इकडे हे बघ. हे ना मी सकाळीच बघितलं. काय लागलंय तिला ते? काय माहिती हे बघा काय तुम्हाला लागलंय. दिसतं काहीतरी तिला खरचटलंय इबूला. मम्माला पण माहिती नाही काय लागलं. मम्मा उठले. मम्माचं आता ऑफिस स्टार्ट होणार. परत झोपते पहिले लॉगिन करते. तर चला आता इबू एवढे लवकर उठलेली आता मला वाटतं तिला झोप येते. तर आपण ट्राय करणार आहोत मम्माचं ऑफिस चालू होण्याच्या अगोदर इबूला झोपवायला. जर ती झोपली तर बरंच आहे कारण का मग आमच्या दोघांचं काम होईल. कारण का जेव्हाच माझं ऑफिस चालू आहे त्याच्या अर्धा तासात लगेच उठली आहे ती 3:30लाच. तर आपलं अजून काम बिम सगळं बाकी. आता मम्मा उठल्या तर मम्माचं पण ऑफिस चालू आहे. थोड्या वेळ तरी झोपली पाहिजे इबू. बाबू झोप आता थोड्या वेळ. अशी बघते बघा. थोड्या वेळ झोप ना बाबू. मग आपण उठून खेळू करूया. बिलकुल पण झोपायच्या मूडमध्ये दिसत नाही आहे ती. तर बघूया आता मम्मा बघेल ट्राय करेल झोपवायला. आपण आपलं ऑफिस करूया थोड्या वेळ. आपण इकडे तिला खेळायला यासाठी ठेवलं कारण का आपलं ऑफिस चालू आहे. माझं पण इकडे ऑफिस चालू आहे. मम्माचं पण चालू आहे. इकडे मम्मा बसली आहे आणि आपण इकडे आता आपल्याला भूक लागलेली म्हणून पास्ता घेतला इकडे बनवायला आणि इकडे दूध पण ठेवलं तापायला कारण का आपण पास्ता खाऊन मग नंतर कॉफी पण पिणार आहोत. ये कशी आवाज करते बघा. मम्माला नको होता पास्ता म्हणून मम्मा नाही खाते. मी एकटा खातो आणि कॉफी पिईल. मग आता तर इबू उठली आहे. आम्ही ऑफिस करत होतो मग अशी मम्माने बघितलं तिला म्हणजे झोपेतून उठल्यावर म्हणून काही शूट नाही केलं. हे बघा एकटी. तर आता आपण इकडे इबूला घेऊन आलो. आता या चेअरवर बसवणार आहे कारण का आत्ता आपण तिला इकडे ज्यूस बनवला आहे. आज पिअरचा ज्यूस असणार आहे. कशी बोलते बघा. तर आपण पिअरचा ज्यूस देणार आहोत तिला. तर इकडे आता रेडी केला आहे. तिला याच्यावर बसवतो आणि आपण आता देऊया तिला. कसं आहे बाबू? मस्त आहे. आवाज बघितला तुम्ही? मस्त असं फ्रेश केलं आहे बघा. कारण गरम खूप होतं म्हणून आता परत तिला स्लीवलेस घातलं. पॅन्ट घातली आहे. आता आपण परत तिला बाहेर हॉलमध्ये ठेवणार आहोत कारण का आपल्याला ऑफिस करायचं ना. तर आपण ऑफिस करता करता तिला बघणार आहोत. तर चला. ही बघा परत इवा उठली आहे.
म्हणजे आम्ही तिला झोपायला खूप ट्राय करत होतो पण ती झोपलीच नाही आहे. मगापासून मम्माने तिला झोपायला घेतलेलं पण ती काही झोपली नाही आहे. 2 मिनटं झोपली असेल आणि लगेच उठली आहे. चला आता तिला बाहेर घेऊन जाऊया. ऑफिस करूनच नाही तिला आज इवूने. आता मगाचपासून इवूला इकडे खालती मॅटवर ठेवलेलं आणि आता आपला पण ब्रेक झाला आहे. त्याच्यामुळे आता मम्मा पण इकडे इवूचा डाळ भात बनवला आणि आता आपलं पण जेवण गरम करणार आहे. आणि आपण पण आता ब्रेक झाल्यामुळे आपण पण जेवण घेणार आहे. पहिला इवूला आता डाळ भात बनवतो त्याच्यानंतर आपण जेवण करूया. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.